रामकृष्ण हरी जय शिवराय. इथं रेंजेस नाही. रामकृष्ण हरी जय शिवराय. बघा, लोकांची सकाळची गडबड झालेली आहे उठण्याची, आणि इथं हे कांदा मार्केट असल्यामुळं कांद्याच्या गाड्या सुद्धा आलेल्या आहेत. हे बघा, आपले वारकरी आहेत, ते सुद्धा उठून बसलेले आहेत. हे बघा, हे पहा, आपल्या दिंडीचे वारकरी आहेत, केशवदादा बांगर. हे आपल्याला ह्या पालखी सोहळ्याविषयी काही माहिती सांगत आहेत, तर आपण त्याला विचारू. दादा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. म्हणजे आपल्या दिंडीचा पहिल्यापासून मुक्काम ह्या मार्केटमध्येच असतो का? गेली अनेक म्हणजे 17 वर्षापासून, म्हणजे जशी आपली दिंडी श्रीरामपायी दिंडी सोहळा 2010ला जो चालू झाला तेव्हापासून तर आतापर्यंत जी प्रथा पडलेली का माऊलींचा पहिला मुक्काम गुलटेकडी या ठिकाणी असतो, पहिला मुक्काम आजोळी असतो, दुसरा मुक्काम गुलटेकडी या ठिकाणी असतो. त्या परंपरेनुसार गुलटेकडी या ठिकाणी बाकीच्या वारकऱ्यांची सगळी राहण्याची व्यवस्था ही गुलटेकडी मार्केटला वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आमच्या दिंडीला आता ह्या वर्षी 17 वर्ष पूर्ण होत आहे, तर त्या प्रथेनुसार आम्ही या मार्केट यार्डमध्ये मुक्कामी आहोत. म्हणजे 17 वर्ष आपण ह्याच मार्केट यार्डमध्ये मुक्कामी आहोत? हो, 17 वर्ष याच मार्केट यार्डमध्ये मुक्कामी आहोत. हा हा. आणि तसं म्हणजे माऊलींच्या सोहळ्यातल्या त्या दिंडी आहेत, सगळ्या दिंडी इथंच मुक्कामी असतं का वेगवेगळ्या ठिकाणी असतात? कसं, हे पुणे शहर आहे आणि या पुणे शहरामध्ये शिवाजीनगर पासून तर इकडं सासवडच्या इथपर्यंत म्हणजे जसं दिंड्यांचं व्यवस्थापन असेल, कारण या सोहळ्यामध्ये साधारण 8 ते 10 लाख भाविक असतात. त्यांची प्रत्येकाची राहण्याची, आंघोळीची, झोपण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून आजूबाजूला जसा परिसर मिळेल तसं दिंड्यांचे मुक्काम ठरलेले असतात. ते दिंडी प्रमुख त्या मुक्कामाची काळजी घेत असतात. त्या पद्धतीनं काही ठिकाणे आहेत, म्हणजे त्यामध्ये गुलटेकडी मार्केट यार्ड असेल, काही ग्राउंड्स असतील, त्या पद्धतीने त्यांचे मुक्काम त्या ठिकाणी ठरलेले असतात. बरं, वारकऱ्यांची सगळी सोय होते का या सोहळ्यामध्ये, का काय अडचणी उभ्या राहतात? काय होतं, निसर्गाच्या प्रसंग अवधानाने कधी पाऊस असतो, कधी निवाऱ्याची गरज असते, परंतु ज्यावेळेस आपण वारीला निघतो ना त्यावेळेस आहे ना, आपल्याकडं तंबू असेल किंवा आपल्या रावट्या असतील, त्याच्या माध्यमातून प्रत्येक वारकऱ्याची सोय होते. कवचित थोड्याशा काही अडचणी येतात, पण तेवढ्या त्या सांभाळूनच सगळं पुढं करावं लागतं आणि तो म्हणजे सोहळा एकदम व्यवस्थित होतो. म्हणजे प्रत्येक दिंडीमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था अगदी चांगल्या पद्धतीने करण्यात येते. हा, मग वारी ही एकमेव अशी गोष्ट आहे की ही वारी, हिचं नावच आनंदाची वारी. हो, तर त्यामुळं जी कोण वारकरी तना मना धनाने या ठिकाणी येतात, ते जे आपण आयुष्यभर कष्ट करतो ते वर्षात कुठेतरी गेलं पाहिजे, आपल्या पांडुरंगाला भेटलं पाहिजे. हो, आणि त्याच्यातून होणारा जो आनंद आहे, म्हणजे याची म्हणजे पाहुणी या डोळा तुझा सोहळा माझ्या पांडुरंगा, ज्या पद्धतीने हा सोहळा भरतो. आणि याच्यात असं कुणीच म्हणू शकत नाही का बाबा मला मी गेलो होतो पण ते काय बरोबर नाही, असं नाही तसं नाही. हा म्हणजे आज आम्ही देश विदेशात फिरत असताना जेवढा आनंद बाहेर मिळत नाही तेवढा पांडुरंगाच्या वारीत मिळतो, एवढं मात्र मी त्या ठिकाणी नक्की सांगेन. बरं, आपला जो श्रीरामपायी दिंडी सोहळा आहे, ह्या श्रीरामपायी दिंडी सोहळ्याची काय वैशिष्ट्य आहेत का? ह्या श्रीरामपायी दिंडी सोहळ्याची वैशिष्ट्य अशी आहे की ही आपली दिंडी 17 वर्षापूर्वी आपल्या म्हणजे आमच्या वडीलधाऱ्यांनी किंवा म्हणजे त्यावेळेस चालू झाली. त्यावेळेस आम्ही म्हणजे लहान होतो, पण गेले 6 वर्षापूर्वी आमचे वडील गेले आणि आम्ही याच्यात म्हणजे माझ्या वडिलांची मिरागी सदेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या वक्तीप्रमाणे बाबा दावूनी गेले मार्ग, त्या मार्गावर चालणं आपलं उचित कर्तव्य होतं. आणि हे कर्तव्य पार पडत असताना कुठंतरी आपल्या वडिलांचा वसा आणि वारसा त्या ठिकाणी टिकला पाहिजे, चालला पाहिजे, म्हणून आम्ही ह्या मार्गामध्ये आलो. आणि एक म्हणजे बाळकडूच होतं की बाबा वारकरी संप्रदाय, कीर्तन, भजन
आणि आम्ही लहान होतो ना तेव्हा श्रीराम प्रसाद ही भजन मंडळात होतो. ज्या गावात जाईन त्या गावातून आम्ही पहिला नंबर आणलेला आहे. तेव्हा मी हरदास काका गोडेकर, रंगनाथ महाराज मिस्त्री, त्याच्यानंतर हे जाली तात्या, म्हणजे जे आज वडीलधारी मंडळी आणसोबत हो हे भजनात असायचे. म्हणजे ते आपल्या वडिलांच्या वयाचे असल्यामुळे ते पुढं म्हणायचे, आम्ही मागं म्हणायचो. पण आमची एक प्रथा होती, आम्ही पहिलाच नंबर आणायचो कोणत्याही गावात जाऊ. मग त्यामध्ये उंबरज असेल, निगोटसर असेल, निगोटवाडी असेल, म्हणजे मला जे आठवतात ती गावं सांगतो. कारण हा जो तुम्हाला मी इतिहास सांगतोय ना, हा साधारण 1999, 2000, 2001, 2, 3 त्यावेळेस गावाला भजन स्पर्धा खूप चालायच्या. हो हो आज जरा थोडंसं त्याचं महत्व म्हणजे आपल्या गावात म्हणा किंवा आजूबाजू पंचक्रोशीत म्हणा जरा कमी झाले. पण त्या काळामध्ये इतकी ताकद होती भजनात हो हो की लोक रात्रभर जागर करून ते नंबरसाठी रिहर्सल होती. पण आज काय झालं, जसं ते बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचा जमाना आला, हो काही तासाची मिनिटं आली, हो हो हे बदल वारंवार घडत गेले. आणि त्या बदलत्या वातावरणानुसार पब्लिक सुद्धा बदलत गेलं. म्हणजे ही काळाची चूक आहे आणि त्या काळाच्या चुकीत आपण वाद गेलो. बरं, आपल्या ह्या मुक्कामामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे का? काय झालं, पहिलं आपण या गुलटेकडीमध्ये प्रभाकर शिंदे, हो त्यांचे चिरंजीव योगेश भाऊ शिंदे यांच्या गाड्यामध्ये होतं. हो पण कारणास्तव त्यांनी यावर्षी दिंडीबरोबर संपर्क साधून ते म्हणले यावर्षी आम्ही तुमची सेवा करू शकत नाही, कारण त्यांनी त्यांचा काळ सेल केला होता. तर मग आपण इथले शंकर शेठ भालेराव कळम यांच्याशी आपले पोपट महाराज पोकरकर यांनी संपर्क साधून इथं आपण 4 गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. हो पण आता हे आपल्यासाठी पहिलं वर्ष असल्यामुळं थोडस जागा आपल्याला कमी पडली याची जाणीव झाल्याच्या नंतर आता साधारण म्हणजे पुढल्या वर्षी कोणतीच अडचण येणार नाही अशी व्यवस्था 100% झालेली. हो हा, म्हणजे सूर्यकांत विठ्ठल थोरात हे चांडवलीचे ग्रस्त आहे. हो, सुरुवातीच्या काळाला ते फाउंडर मेंबर आहे. म्हणजे 30 वर्षापूर्वी त्यांनी ते गाळे घेतले होते. हो, त्यांचे माझ्या अंदाजे 3-4 गाळे आहेत तिथे. आणि इतर शेजारी त्यांचं घर आहे. वामनराव शिंदे ते त्यांची व्याई आहेत. आणि या माध्यमातून इथं आपला संपर्क त्या ठिकाणी झाला. बरं, आजचा दिवसभराचा प्रोग्राम काय इथं? आता दिवसभराचं म्हणजे हरिपाठ सकाळी आपल्या सकाळी काकड्याचं भजन घेतात. हो, त्याच्यानंतर सगळे वारकरी आपलं आंघोळ पाणी हे ते सगळं आवरल्यानंतर नाश्ता होतो. हो, मग दिवसभर आता जे आपल्याला लागणारं साहित्य कांदा असेल, बटाटा असेल किंवा काही पालेभाज्या असतील, दिंडीसाठी खरेदीसाठी जो आपल्याला साधारण 15 दिवस पुरेल हो एवढा मटेरियल इथं हे जे व्यापारी मंडळी आहेत ना दान करणारे, तर ते आपल्याला नेहमीप्रमाणे देत असतात. असं हा, म्हणजे एक वारकऱ्यांची सेवा म्हणून त्यांना अन्नदानात मदत व्हावी यासाठी. तर ते सगळं गोळा करायचं, आणायचं, टेम्पोमध्ये लोड करायचं. सायंकाळी इथं कीर्तनाचा कार्यक्रम आहे. नेहमीप्रमाणे आपले याचे बेलनाथ महाराज हो बेलनाथ महाराज ते एक संस्था चालक आहे. हो, तर आणि विद्वान महाराज आहेत. म्हणजे विद्वानाचा अर्थ असा त्यांचं म्हणजे त्यांनी प्रपंच हा केलेला नाही. संन्यासी महाराज आहेत. तर त्यांचं नेहमीप्रमाणे वर्षानुवर्ष 17 वर्ष ते कीर्तन करतात. तर त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे सायंकाळी. हो, आणि मग त्यानंतर जेवण वगैरे होऊन वारकरी झोपून उद्या 3ला सगळे वारकरी साधारण 5 पर्यंत रेडी असतील 3ला उठल्यानंतर. आणि 6ला दिंडी इथून प्रस्थान सासवडक होईल. दिवे घाटातून वरती आपला 1 किलोमीटर म्हणजे पांडुरंगाची मूर्ती वरती. तिथून 1 किलोमीटर सवाई हॉटेल. आणि या सवाई हॉटेलच्या पाठीमागं आपला मुक्काम आहे झेंडेवाडीमध्ये. आणि उद्या एकादश आहे, परवा एकादश असल्यामुळं
संजय महाराज आपले म्हणजे आपले अन्नदाते टिळेकर साहेब जे महानगरपालिकेमध्ये त्यांनी वर्षानुवर्ष सेवा केली, आता ते रिटायर आहेत. त्या टिळेकर साहेबांच्या घरी त्या ठिकाणी आपले भोजनाची व्यवस्था आहे आणि त्याच्यानंतर सायंकाळी आपण दिवेघाट चढून गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा आपलं एकादश असल्यामुळं थोडंसं फराळ केल्यानंतर हे आणि दुसऱ्या दिवशी मात्र पुरणपोळीचं जेवण आहे, आंबरस आहे आणि अशा पद्धतीचं सगळं एकंदरीत नियोजन आहे. म्हणजे एखादच उद्या आहे का? एकादश परवा आहे आणि ती सोडण्यासाठी 12 तारखेला 100 लिटर आंबरस आणि पुरणपोळीचं जेवण. बरोबर. म्हणजे उद्या सकाळी आपलं किती वाजता निघायचे? उद्या सकाळी इथून 6 वाजता प्रसाद होईल कम्प्लीट. त्याच्यात कोणतंही कॉम्प्रोमाइज नाही, जे ठरलं ते ठरलं. बघा, हे केशव महाराज आहेत, यांनी आपल्याला इत्यंभूत आपल्या श्रीरामपाय दिंडी सोहळ्याची माहिती दिली. तर गावाकडून जे वारकरी वगैरे येणार आहेत त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्या. इथं गाळा नंबर बदललेला आहे आणि तशा आपण ना ग्रुपला म्हणा हो किंवा वैयक्तिक संपर्क केल्यावर सगळ्यांना सूचना देत असतो. वेळोवेळी ग्रुपमध्ये आपली प्रत्येक गोष्टीची कल्पना आहे, सर्व वारकऱ्यांना होत असते. आणि श्रीरामपाय दिंडी सोहळा म्हणून आपला एक ग्रुप आहे वारकऱ्यांचा, हो, त्याच्यावर हितंभूत माहिती वेळोवेळी दिली जाते आणि त्याच्यातून वारकऱ्यांना सगळ्यांना कळतं का बाबा कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे. आम्ही ठेपेच्या ठिकाणी जरी थांबलं तर आम्हाला लोकेशन येतं, हे येतं आणि त्याच्या माध्यमातून पूर्वी हे काही सुविधा नव्हत्या, हो, पण आता बदलत्या काळानुसार या 5 वर्षामध्ये इतक्या सुविधा वाढल्या प्रचंड की मोबाईल वाचून एकही क्षण थांबू शकत नाही, असं सध्याची परिस्थिती आहे. धन्यवाद धन्यवाद. बघा, दादांनी आपल्या सर्व इत्यंभूत माहिती दिलेली आहे. रामकृष्ण हरी, जय शिवराय. आणि विशेष म्हणजे वेळात वेळ काढून आता सगळ्यांचं म्हणजे आंघोळीचं वगैरे टायमिंग आहे, पण दादांनी वेळात वेळ काढून आपल्या माहिती दिली. रामकृष्ण हरी, जय शिवराय.